बाला साहब के प्रति अपनी श्रद्धा और आदर को व्यक्त करने के लिए शिवसेना के खिलाफ एक शब्द भी नहीं बोलूंगा। महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा सुपर संडे। बाळासाहेब ठाकरेंबद्दल अत्यंत आदर असल्यामुळे शिवसेनेवर टीका करणार नाही, तासगाव मधल्या सभेमध्ये मोदींनी केलं स्पष्ट। तर गोंदिया मधल्या सभेत मोदींनी शरद पवारांना लगावला टोला। छत्तीसगड पुढे गेला पण तुम्ही मागे का असं म्हणत विदर्भाच्या मागासलेपणासाठी आघाडी सरकारला धरलं जबाबदार। परभणीचे विद्यमान आमदार सीताराम घनदाट अडचणीत, मतदारांना पैसे दिल्याच्या आरोपावरून अटक आणि जामीन, घराचीही तपासणी। विदर्भाचा विकास करू पण विदर्भाला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। वर्ध्यामधल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करण्याचंही दिलं आश्वासन। पृथ्वीराज चव्हाण यांची जाहिरात, काँग्रेस बदलणार, निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर काँग्रेसचा निर्णय। अजित पवारांचं टार्गेट 100 डेज, सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांमध्ये एलबीटी बंद करण्याचं आश्वासन पिंपरी चिंचवडमध्येही दिलं होतं। 100 दिवसात अवैध इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन। सचिन तेंडुलकरनं स्वीकारलं पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं चॅलेंज। काल आणि आज पहाटे मुंबईमध्ये बस डेपोच्या परिसराची केली साफसफाई। आणि इंडियन सुपर लीगच्या ट्रॉफीचं शानदार उद्घाटन। 8 टीम्समध्ये 12 ऑक्टोबर पासून रंगणार फुटबॉलचा थरार।